बीडच्या परळी मतदारसंघामध्ये घाट नांदूर येथे ईव्हीएम मशीन फोडून गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आलाय आणि आता या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झाल्याचं दिसतंय। या प्रकाराच्या विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर जे तुतारीचे उमेदवार दहशत आणि दादागिरीची भाषा बोलत होते, आज त्यांचे चिरंजीव मशीन फोडत असून बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। तर याबाबत प्रशासनाला देखील तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील आता धनंजय मुंडे यांनी केलेली। या संदर्भातली काही दृश्य देखील आपण पाहतोय। बीडच्या परळी मतदारसंघामध्ये घाट नांदूर येथे ईव्हीएम मशीन फोडत गोंधळ घालण्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। तर या गोंधळाची काही दृश्य देखील आपण पाहतोय आणि आता या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आता आक्रमक झालेले आहेत। या 30 वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही। कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं अमकं तमकं, याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची, कुणाची दहशत आहे, हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आली। मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मतदान चालू होईपर्यंत लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे। आणि तात्काळ ज्यांनी कुणी केले त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावचे बूथ फोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतोय। आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करत आहे। तर बीडच्या परळी मतदारसंघामध्ये घाट नांदूर येथे ईव्हीएम मशीन फोडत गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आक्रमक झालेत। या प्रकाराच्या विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया देखील या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।